षटकार कशासाठी षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपये बक्षीस प्रल्हाद कासूरकर यांच्याकडनं दिगोडे संघाच्या फलंदाजासाठी. तर विकेट हॅट्रिकसाठी आमचे ओमसाई एंटरप्राइजेस प्रोफायटर अर्थातच आमचे अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व शेखर भोर यांच्याकडनं 5000 रुपयाचं बक्षीस. तोडीस तोड खुन्नस क्रिकेट ओव्हर टू दिगंबर. धन्यवाद रवी. या ठिकाणी हा सामना पाहायला मिळतो. व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतोय. चेंडू जातोय सरळ त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने. या ठिकाणी 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला. मास्टर पहिला चेंडू व्हाईट टाका होता. गोलंदाज केतन भोर या गोलंदाजाने एक ठाणे क्रिकेट मधला हा सर्वात मोठं नाव असणार आहे. कारण ज्या गोलंदाजाने 3-4 वर्षामध्ये बघितलं अतिशय सुरेख गोलंदाजीच्या जीवावर आपलं नाव या ठाणे जिल्ह्यामध्ये उंचावलेला हा गोलंदाज यावेळेला गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे. दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार लागवतो फलंदाज. यावेळेला फलंदाज असणार आहे. स्ट्राईकला असलेला फलंदाज सूरज पाटील. स्ट्राईकला अभिजित ठाकूर हा फलंदाज असणार आहे. केतन भोईरचा हा चेंडू आखूट टाकायचा चेंडू केलं करतो लॉंगांच्या दिशेने. चेंडू जातो एका टप्प्याने सरळ सीमारच्या बाहेर खणखणीत चौकार. या ठिकाणी आम्हाला कांचन पालकर सर या ठिकाणी माहिती देतात की सिद्धी करवली या ठिकाणी सुद्धा या 2 संघादरम्यान लढत झाली होती. त्या सामन्यामध्ये दिगोडे संघाने विजय मिळवला होता. मात्र या वेळेला पाहायचंय कुठला संघ विजय मिळवतोय. करावत संघ त्या विजयाची या ठिकाणी बदला घेतोय की घेतोय की काय या ठिकाणी दिगोडा संघ तीच पुनरावृत्ती करताना दिसतोय. पाहायचंय केतन भोईर माघारी गोलंदाजी करत असताना आपल्या षटकातील 2 चौकार खाल्ल्यानंतर हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू शॉर्ट ऑफच्या दिशेने केला होता या ठिकाणी फलंदाजानं. फलंदाज सूरज पाटील या फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण व्हायला पाहायला मिळतोय. ते म्हणजे करावे संघाकडनं. यावेळेला मात्र तिसरा चेंडू यावेळेला या षटकातील पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय गोलंदाज केतन भोईर या गोलंदाजचा. पुन्हा एकदा केतन भोईर गोलंदाजच्या मार्कवर. यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संबंध होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकताना दिसतोय गोलंदाज केतन भोईर. कमबॅक करताना दिसतोय. कारण पहिल्या 2 चेंडूवर चौकार काढल्यानंतर लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज केतन भोईर. यावेळेला हा चेंडू ओव्हरपिच चेंडू घेऊन करतोय. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मधनं खणखणीत षटकार. धावपलकावर लागतोय ती दिगोडे संघाची. आखोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल होतोय. यावेळेला मात्र चेंडू एका टप्प्याने जातोय सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. या ठिकाणी या चौकारीच्या सहाय्याने पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर लागतोय. बिनबाद 19 अशी धावसंख्या धावपलकावर लागतोय. सूरज पाटीलचा विचार केला 6 चेंडूचा सामना केला या फलंदाजानं आणि अतिशय सुरेख फलंदाजी करत आपल्या संघासाठी तब्बल 18 धावा जमा केल्या या फलंदाजानं. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये 3 चौकार एका षटकाराचा समावेश असणार आहे. अतिशय आक्रमक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज सूरज पाटील जे सध्या स्ट्राईकला असणार आहे तर स्ट्राईकला असणार आहे. त्यावेळेला मात्र अभिजित ठाकूर हा फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. तर पायाचा एक कल या करावे संघाकडून कुठला गोलंदाज या ठिकाणी घेऊन येतोय.
हरदेव तांडेल ज्यांनी कालच्या दिवसामध्ये विचार केला, अतिशय सुरेख गोलंदाजी केली, सर्व प्रेक्षकांची मन जिंकणारा हा गोलंदाज यावेळेला मात्र वैयक्तिक पैलवानी संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय, तो म्हणजे दिघोडे संघासमोर. तर स्ट्राईकला प्रथमच फलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे अभिजित ठाकूर. दिघोडे संघाचा एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू यावेळेला मात्र स्ट्राईकला असणार आहे. हरदेव तांडेलचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणाऱ्या पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो हा गोलंदाज. आखूट टाप्याचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडीशी उचली घेतोय आणि सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव टाकताना दिसतोय गोलंदाज हरदेव तांडेल. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय, त्याचा दुसरा चेंडू यावेळेला मात्र टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. समोर फलंदाज असणार आहे तो म्हणजे अभिजित ठाकूर. एक चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे यावेळेला मात्र फलंदाज. हरदेव तांडेलचा हा चेंडू खेळून काढतोय, आखूट टप्प्याचा पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बॅट शिकार घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. सूरज पाटील एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय सूरज पाटील. सूरज पाटील हा फलंदाज बाद होतोय. खऱ्या अर्थाने विचार केला सूरज पाटील फलंदाजाचा ज्या वेळेला कालच्या दिवसांमध्ये बघितलं तर अतिशय सुरेख फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीच्या जीवावर हा दिघोडे संघ टॉप 3 मध्ये गेला होता. तोच सूरज पाटील यावेळेला मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. नवीन आलेला फलंदाज विश्वजित ठाकूर नॉन स्ट्राईकला असणार आहे, तर स्ट्राईकला असणार आहे त्याचाच भाऊ अभिजित ठाकूर. ते 2 चेंडू लगातार निर्धाव केल्यानंतर तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे. या ठिकाणी गोलंदाजीचा विचार केला, हरदेव तांडेल अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय. हरदेव तांडेल आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. अभिजित ठाकूर यावेळेला मात्र बॅटची कट घेऊन चेंडू हवेमध्ये होता, विकेट किपर आणि गोलंदाज चेंडूच्या खाली होते, मात्र तोपर्यंत झेल जमीनला जाण झाला आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजानं. तिसऱ्या चेंडूवर एका धावेने खातं खोललंय या फलंदाजानं. फलंदाज अभिजित ठाकूर या फलंदाजानं एक धाव मिळतो संघाला. संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये 20च्या घरामध्ये पोहोचतोय. एक फलंदाज बाद झालाय तो दिघोडे संघाचा सूरज पाटील. तर यावेळेला मात्र स्ट्राईकला येतो विश्वजित ठाकूर. यावेळेला स्ट्राईकला असणार आहे गोलंदाज हरदेव तांडेल. आपल्या षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. यावेळेला मात्र नौका आलेला फलंदाज विश्वजित ठाकूर उर्फ मोठे या फलंदाजाला. हरदेव तांडेचा हा चेंडू चांगला चेंडू होता, हलक्यात अनेक सन्मान दिला चेंडूला. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटच्या दिशेने, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो फेकी करतो, तोपर्यंत या ठिकाणी एक धाव पळू पूर्ण करतो फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये पोहोचतोय. एक बाद 21 अशी धावसंख्या धावफलकावर लागताना दिसतोय दिघोडे संघाची. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हरदेव तांडेल या गोलंदाजाची पंचांच्या डाव बाजूने मारा करत असताना कुठल्या प्रकारचे मोठे पटके मारून देत नाही हा गोलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. एक चांगला फलंदाज यावेळेला मात्र बाद होतोय तो म्हणजे अभिजित ठाकूर. गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. हरदेव तांडेल या गोलंदाजाची अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत विचार केला हरदेव तांडेलचा 5 चेंडू टाकलेल्या गोलंदाजानं सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय हा गोलंदाज हरदेव तांडेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे, तर स्ट्राईकला फलंदाज असणार आहे. यावेळेला मात्र विश्वजित ठाकूर स्ट्राईकला असणार आहे. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय. बघता बघता चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर कणकणीत चौकारासाठी. या चौकाराने दुसरं षटक संपताना दिसतोय ते म्हणजे करावे संघाच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागतोय 2 बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर लागताना दिसतोय ती दिघोडे संघाची. पाहायचं तिसरं षटक यावेळेला मात्र प्रगतीपथावर असणार आहे. करावे संघाकडून कोण घेऊन येतोय तिसरं षटक, कारण कालचे
दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दुसऱ्या दिवसामध्ये अलंकार असेल किंवा हार्दिक तांडेल असेल आणि सुरेख गोलंदाजी केली होती. यावेळेला मात्र कुठला गोलंदाजी करण्यासाठी येतोय ते पाहावं लागणार आहे, कारण तिसरं षटक निर्णायक षटक असू शकतो. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि 4 षटकामध्ये 4 गोलंदाज वापरले जातील. यावेळेला मात्र पाहायचं आहे तिसरा षटक प्रगतीपथावर लागत असताना गोलंदाज यावेळेला गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे. विपुल भोईर हा गोलंदाज असणार आहे यावेळेला मात्र गोलंदाजच्या मार्कवर. तर या ठिकाणी स्ट्राईकचा विचार केला, स्ट्राईकला फलंदाज असणार राजा कोहली हा फलंदाज आहे. स्ट्राईकला एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज प्रितेश म्हात्रे हा फलंदाज असणार आहे यावेळेला मात्र स्ट्राईकला. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे तो म्हणजे विश्वजित ठाकूर. प्रितेशचा विचार केला पहिल्या सामन्यामध्ये दिघोडा संघ अडचणीत असताना 2 षटकार खेचून काढले होते या फलंदाजानं, तोच फलंदाज यावेळेला मात्र स्ट्राईकला असणार आहे. तर गोलंदाज विपुल भोईर कालच्या परवा दिवसाचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाजी करणारा हा गोलंदाज यावेळेला गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे. त्याचा 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 4 षटकांचा सामना. धावसंख्या धावफलकावर लागते 2/20 अशी 25 धावसंख्या धावफलकावर लागलेली असताना दिघोडे संघाची यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव टाकतो. अतिशय चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते करावे संघाकडनं. फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव टाकताना दिसतोय गोलंदाज आणि दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तर समोर फलंदाज असणार आहे विपुल म्हात्रे. प्रितेश म्हात्रे हा फलंदाज असणार आहे यावेळेला मात्र हा चेंडू आखून टाकायचा चेंडू पॉईंटच्या दिशेने कट करतोय. सीमारेषेजवळ चेंडू जातोय. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावेने आपलं खातं खोलतोय, 2 धावेने आपल्या संघाला पुढे सरकवतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय. 27च्या घरामध्ये धावसंख्या धावफलकावर लागतोय ती दिघोडे संघाची. 4 षटकांचा सामना असताना तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेला मात्र विपुल गोलंदाजी करतोय. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. त्या ठिकाणी शॉर्ट दरम्यानच्या दिशेने चेंडू गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकी करतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत मात्र या ठिकाणी फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. ही 1 धाव मिळतोय संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. 28च्या घरामध्ये धावसंख्या धावफलकावर लागतोय ती दिघोडे संघाची. 2 फलंदाज बाद झालेत. सूरज पाटील आणि अभिजित ठाकूर हे 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर विश्वजित ठाकूर आणि प्रितेश म्हात्रे हे 2 फलंदाज आपल्या संघाला सावरताना दिसत आहेत. यावेळेला मात्र विपुल भोईर गोलंदाजीच्या मार्कवर असणे आपल्या षटकातील 4था चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संबंध होत नाही. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू या षटकातील दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज विपुल भोईर या गोलंदाजचा. अतिशय सुरेख गोलंदाजी. आपल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असणार आहे आणि समोर फलंदाज असणार आहे विश्वजित ठाकूर. विपुलचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत मात्र या ठिकाणी विश्वजित ठाकूर 1 धाव आपली जमा करतोय. या 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय ती म्हणजे 29 या धावसंख्येवर पोहोचतोय तो दिघोडा संघ. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणारा विपुल भोईर यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. मात्र चेंडू बॅटची कड घेऊन जातोय आणि फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का मिळतोय दिघोडे संघाला 29 या धावसंख्येवर. तसेच या ठिकाणी दिघोडे संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तसेच
प्रल्हाद कासुकर ग्रामपंचायत सदस्य दादूरपाडा यांच्याकडनं सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर पायचा चौथं षटक यावेळेला मात्र प्रगती पथावर असणार आहे. गोलंदाज अलंकार तांडेल गोलंदाज असणार आहे. शेवटचं षटक प्रगती पथावर असणार आहे ते म्हणजे करावे संघाकडनं. अलंकार तांडेलचा हा पहिला चेंडू ब्लॉकॉल चेंडू टाकला होता, खेळून काढतोय लॉंगॉनच्या दिशेने. पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते करावे संघाकडनं. एक धाव बोलून पूर्ण दुसरी धाव येण्याचा प्रयत्न धोका होऊ शकला असता, मात्र तोपर्यंत चेंडू येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय फलंदाज विश्वजित ठाकूर. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय 3 बाद 31 अशी धावसंख्या धावफलकावर लागताना दिसतोय. ते दिगोडे संघाची 4 षटकांचा सामना शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे विश्वजित ठाकूर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे कल्पेश गावंड हा फलंदाज असणार आहे. पाहायचा 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. किती धावा जमा करतोय दिगोडे संघ. ग्रामीण मधला हा फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय दिगोडे वर्सेस करावे या 2 संघादरम्यान. तर यावेळेला मात्र अलंकार तांडेल गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे. समोर फलंदाज विश्वजित ठाकूर. ब्लॉक हॉल चेंडू टाकला आहे गोलंदाजानं. अतिशय सुरेख गोलंदाजी. चेंडू खेळून करतोय मिड विकेटच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं क्षेत्ररक्षकाचं, मात्र तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय तो म्हणजे विश्वजित ठाकूर. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय 33 अशी धावसंख्या धावफलकावर लागतोय. ती दिगोडे संघाची सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी करावे संघाकडनं. अलंकार तांडेल या गोलंदाजाकडनं 2 चेंडू टाकून दिले. दोन्ही चेंडू ब्लॉकॉल पद्धतीने टाकले होते गोलंदाजानं आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे यावेळेला मात्र गोलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉकॉल चेंडू टाकण्याचा यशस्वी होत आहे, मात्र या ठिकाणी चेंडू खेळून करते मिड विकेटच्या दिशेने. एकदा बॉल करते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये 4था धक्का मिळतोय तो दिगोडे संघाला. विश्वजित ठाकूर बाद होतोय. झालं मंगला टका या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. नौका फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतो. फलंदाज असणार आहे तो मयूर पाटील. स्ट्राईकला असणार आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे शैलेश ना कल्पेश गावंड हा फलंदाज असणार आहे. तर गोलंदाज या ठिकाणी अलंकार तांडेल अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतो. 3 चेंडू टाकले गोलंदाजानं 5 धावा दिली आणि 1 धाव रनआउटच्या 1 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद केला. यावेळेला मात्र फलंदाज मयूर पाटील बाद होतोय. अर्थातच विकेट हॅट्रिक घेतली तर आमचे सन्माननीय पाहुणे शेख ओमसाई एंटरप्राइजेसचे शेखर भोईर साहेबांकडनं तब्बल 5000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी करावे संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी असणार आहे. तर या ठिकाणी प्रल्हाद कासुकर यांच्या ग्रामपंचायत सदस्य दादूरपाडा यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दिगोडे संघाच्या फलंदाजांना. परंतु पाहायचा 2 चेंडू शिल्लक असणार आहे. फलंदाजाला 500 रुपये तर गोलंदाजाला तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ते विकेट हॅट्रिक साठी. अलंकार तांडेल गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संबंध होत नाही. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू टाकताना दिसतोय गोलंदाज अलंकार तांडेल. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पाहायचं किती धावा जमा करतो दिगोडे संघाचा फलंदाज. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकतोय. निर्धाव चेंडूने या इनिंग संपतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर दिगोडे संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय 34 धावसंख्या धावफलकावर लागतोय आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये 35 धावांचं आव्हान समोर असणार आहे ते करावे संघासमोर. पाहायचं 35 धावांचं आव्हान कुठल्या प्रकारे पार करतोय तो करावे संघ. याचं धावतं वर्णन आपण ऐकून घेण्यासाठी जाऊया रवींद्र म्हात्रे यांच्याकडे. झालं 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 मंगला टका झालं 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 मंगला टका 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 झालं 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 मंगला टका
धन्यवाद दिगंबर. गरज आपण पाहत आहोत या ग्रामीण अर्थात त्या क्षेत्रातले हे आज दोन संघ एकमेकांसमोर लढत आहेत. एका बाजूला दिगोडे संघ तर एका बाजूला करावे संघ. अतिशय महत्वाची लढाई असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर तीन संघामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मजल मारली. त्यामध्ये पहिल्या रात्रीतला संघ जांभूलपाडा 11 जांभूलपाडा संघ, दुसऱ्या रात्रीतला संघ आपण बघितला तर करावे 11 करावे संघ आणि तिसऱ्या रात्रीतला संघ बघितला तर दिगोडे स्वरा 11 दिगोडे संघ. आणि या तीन संघांचा विचार केला तर नक्कीच वाटचाल खऱ्या अर्थानं करावे संघाला आणि जांभूलपाडे संघ या ठिकाणी दिगोडे संघासोबत हरला गेला. आणि ही फायनलची लढत अर्थातच करावे विरुद्ध दिगोडे. अतिशय महत्वाची लढाई. कोण ठरणार या सिद्धेश ट्रॉफी मानकर. एका बाजूला ग्रामीण ग्रामीण स्पर्धा आणि एका बाजूला आपण पाहत आहोत अर्थातच मुंबई रायगड आणि या महाराष्ट्रामधले दिग्गज संघ. तर ओपन स्पर्धेतल्या अंतिम फायनलच्या दोन संघाला नक्कीच आमंत्रित केले जात आहे. सतीश इनामपुरी संघ साक्षी एंटरप्राइजेसच्या इनामपुरी संघ आणि दुसरा संघ नेहा एंटरप्राइजेस वरचेवळे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेच व्यासपीठावर. आपण पाहतो व्यासपीठावर आमचे मान्यवर ओम साई एंटरप्राइजेस मालक शेखर भोईरा वणवण्या या ठिकाणी विराजमान आहेत. प्रल्हाद म्हात्रे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर नंदराज शेठ मुंगाजे सतीश एंटरप्राइजेस अर्थातच साक्षी एंटरप्राइजेसचे मालक ज्यांचा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. आमचे अरुण धमाले साहेब, दशरथ डुंगे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत बरेच मान्यवर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल. आज विचार केला तर आज या रात्रीतला 4 वाजून गेलाय आणि या 4 वाजल्यानंतर 4:30 वाजण्याच्या सुमारास या मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल ते नंदराज शेठ मुंगाजींचं कौतुक करावं लागेल. राकेश गायकवाडचं कौतुक करावं लागेल. संजय गायकवाड, रुपेश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. आर्या स्पोर्ट्स ओवळे आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहोत. जी स्पर्धा आमचे रुपेश गायकवाड खऱ्या अर्थानं थंडावले. त्यांचा संघ इंदूर या ठिकाणी येऊन आला होता परंतु नाराजी केली आहे दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये. मागच्या रजनीमध्ये या ठिकाणी नाराजी केली आमच्या रुपेश गायकवाडना. या रजनीमध्ये नाराज केलेत. तर रुपेश गायकवाड अजून या सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांचं कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा आणि आमचे लाडके प्रेक्षक अजूनही ज्या प्रकारे कांचन पालकर म्हटलं जातं दिगंबर की उडलेले कावले आणि राहिलेले मावले आणि या मावले आमच्या पूर्णपणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ही स्पर्धा आता त्या सामन्याचा विचार केला तर करावे 11 संघाचा पाड थोडं जड झालंय कारण दिग्गज संघ दिगोडे संघ आणि या दिगोडे संघानं फक्त 35 धावांचं 4 षटकामध्ये या ठिकाणी टार्गेट समोर ठेवलंय, आव्हान समोर ठेवलंय, लक्ष्य समोर ठेवलंय. या 35 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. जयेश तांडेल आणि विशाल पाटील. विकेट हॅट्रिक साठी चेतन म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये बक्षीस. पहिला चेंडू मात्र पाहूया तू बाय खराब कॉलिंग, खराब रनिंग बिटवीन. पाहिल्यानंतर फलंदाज पहिलाच धावात. जयेश तांडेल नाराज झालाय आपल्या
विशाल पाटील नाराज झालाय आपल्या सहकारी फलंदाजावर ज्याने खराब कॉलिंग केली आहे आणि या खराब कॉलिंग मुळे पहिलाच धक्का विशाल पाटील ज्या खेळीला कोण विसरेल मित्रांनो आपण बघितलं त्या खेळाडूनं मागच्या रात्रीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती तो विशाल पाटील मात्र शून्यावर धावबाद झालाय नवीन फलंदाज मात्र मैदानात रुपेश भोईर आणि जयेश तांडेल अशी दोन मैदानावर जोडी पाहायला मिळते अतिशय कमी धावसंख्या अर्थात 35 धावा 4 षटक 24 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान असेल तर या अर्थानं जो सामना रंगतोय करावे विरुद्ध दिघोडे दुसरा चेंडू मोठ्या डिलिव्हरी आहे गोलंदाज विश्वजीत ठाकूर ज्यानं पहिला षटक फेकत असताना दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय विश्वजीत ठाकूर मित्रांनो अब्राहम लिंकनने सांगितलंय की नावात काय असतं परंतु नावात काय असतं हे करून दाखवलंय या विश्वजीतनं या चेंडूवर सफल होऊन अर्थात पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे या चेंडूवर तब्बल 2 धावा पलून काढल्या आहेत माफी असावी 3 धावा पलून काढल्या जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पकडणार चेंडूची फेकी करणार परंतु रनिंग बेटिंग म्हटलं तर ज्या ठिकाणी असं वाटत होतं की जवळजवळ 2 धावा पूर्ण होतील परंतु अप्रतिम रनिंग बेटिंग तब्बल 3 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 3 धावांच्या साह्यानं खातं खोललं फलंदाज जयेश तांडेलनं 3 धावा मात्र चेंडू निर्धाव कुठल्या प्रकारची धाव नाहीये 3 धावा चेतन मात्र यानं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस ओम साई एंटरप्राइजेसचे मालक आमचे शेखर भोईर मात्र बक्षीस अजून या षटकार हॅट्रिक साठी 5,000चं बक्षीस असणार आहे चेंडू निर्धाव व्हेरी गुड डिलिव्हरी विश्वजीत ठाकूर चेंडू फेकतो निर्धाव धावसंख्या स्थिर 3 धावा धावफलकावर पहिलं षटक चालू असताना जयेश तांडेल हा फलंदाज अर्थातच आणि रुपेश भोईर हे 2 फलंदाज मैदानावर असताना रुपेश भोईर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव केलतोय विश्वजीत ठाकूरचं कौतुक करावं लागेल उर्फ मोठ्या हा चेंडू मात्र केलून काढलाय चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडूवर क्षेत्ररक्षक येणार चेंडूची फेकी करणार चेंडू पकडणार तोपर्यंत पुन्हा एकदा मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त आणि या पहिल्या षटकात फक्त धावा आल्यात 5 व्हेरी गुड बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी विश्वजीत ठाकूरचं नाव घ्यावंसं वाटतं कारण का घेऊ नये कंचन वलकर आपण दिगंबर विचार केला या गोलंदाजाचा ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं प्रवास केला ग्रामीण क्षेत्रातून अर्थात आपल्या गावातून दिघोडे गावातून प्रवास करत 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 या खेळाडूने तब्बल महाराष्ट्रात नव्हे तर पूर्णपणे देशभर आपलं नाव लौकिक केलाय हाच तो विश्वजीत ठाकूर ज्यानं पहिला षटक फेकला 5 धावा तर विनंती असेल साक्षी एंटरप्राइजेस विरुद्ध नेहा एंटरप्राइजेस या 2 संघाच्या संगणकांना विनंती असेल अंतिम कॉल असेल की आपण लगेच या आणि आमच्या आयोजकांशी संपर्क साधून नाणेफेक करून घ्या आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो आपण बघितलं तर आपणही विचार करा घड्याळात 4:30 वाजलेत आपण वारंवार आम्हाला अनाउन्समेंट करण्यास भाग पाडू नका आपण लगेच या आणि नाणेफेक करून घ्या हीच विनंती असणार आहे 4 षटकांचा सामना आपण पाहतो पहिला षटक समाप्त 5 धावांचा षटक फेकला विश्वजीत ठाकूरनं दुसरा षटक येतोय फेकण्यासाठी गोलंदाज अभिजित ठाकूर विश्वजीत ठाकूर यांचा छोटा बंधू अभिजित ठाकूर अभिजितचा पहिला चेंडू व्हॉट अ डिलिव्हरी व्हेरी गुड डिलिव्हरी ऑफ स्टंपला चेंडू ब्लॉक हॉल म्हणजे क्रिकेट मधला अतिशय खराब चेंडू एक कठीण चेंडू माफी कठीण चेंडू ज्या चेंडूवर प्रहार करण्यास फलंदाजाला फार मोठी कठीणता निर्माण होते असा हा चेंडू फेकला अभिजितनं विकेट हॅट्रिकसाठी 10,000 रुपये प्रल्हाद म्हात्रे यांचा हा संघ परत या चेंडू फ्रार चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार
अतिशय खुन्नस क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रल्हाद मात्र ज्यांनी हा पॅक केलाय संघ मित्रांनो, तब्बल विकेट साठी 10,000 रुपयाचं बक्षीस लावताना दिसत आहेत. समर्थन देत आहेत आपल्या खेळाडूला, मनोबल वाढवण्याचं काम करतायत आणि मनोबल वाढवत असताना हा चेंडू फेकलाय अभिजित ठाकूरनं. निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 35 धावांची गरज असताना दुसरं षटक चालू असताना 9 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात. हा चेंडू व्हेरी गुड शॉट. नो मॅच स्टँड देअर. पॉइंट क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार. एंटरप्राइजेस आणि प्रवीण इलेवन वडगर यांच्यामध्ये सामना झाला. एका बाजूला सतीश साहेब, एका बाजूला प्रवीण साहेब आणि हा सामना रंगत असताना एका बाजूला शेखर भोईर, एका बाजूला प्रल्हाद मात्र. अतिशय सुरेख क्रिकेट पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 13. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय पॉइंट क्षेत्राकडे. एक धाव मिळणार. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर 14 धावा. दुसरं षटक अभिजित ठाकूर या गोलंदाजाचा, ज्या गोलंदाजावर 2 चौकारानं धावफलकावर धावसंख्या 14 पाहायला मिळत आहेत. तर नेहा एंटरप्राइजेसचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. साक्षी एंटरप्राइजेसचा कर्णधारही उपस्थित आहे. तर आयोजकांना विनंती असेल का आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. धावफलकावर धावसंख्या 14. दुसरं षटक अभिजितचं. हा चेंडूवर नक्कीच फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडूवर कोणी क्षेत्ररक्षक नाही. या चेंडूवर पलून काढल्या तब्बल 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं पहिलं षटक समाप्त. दुसरं षटक चालू असताना धावफलकावर 16 धावा. पण पाहत आहोत 16 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. या षटकामध्ये धावा आल्यात 11. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. व्हेरी गुड क्रिकेट. तर आपण बघत आहोत नाणेफेक केलाय. नेहा एंटरप्राइजेस विरुद्ध साक्षी एंटरप्राइजेस अर्थात इनामपुरी संघ. या 2 संघामध्ये नेहा एंटरप्राइजेस वरचवले राम घरात साहेबांचा हा संघ याने नाणेफेक जिंकला. आपला निर्णय लगेच ओमकार पाटील आपण कळवायचा आहे. टू से नाउ टू सिलेक्टेड फील्ड. येस, द डिसिजन नाउ सिलेक्टेड टू फील्ड. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नेहा एंटरप्राइजेस संघानं. आपण लगेच आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा. 16 धावा धावफलकावर दुसरं षटक समाप्त. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस, तर षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,000चं बक्षीस. सामना चालू आहे. आपण पाहतो करावे विरुद्ध दिगोडे. तर सामना चालू आहे प्रल्हाद मात्रे विरुद्ध शेखर भोईर. 2 पॅकर्स मधली खुन्नस, 2 संघांमधली खुन्नस. आणि आज खरं अर्थानं या सिद्धेश नंदराज मुंगाजी यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून जी स्पर्धा रंगली त्या स्पर्धेमध्ये बरेच पॅकर्स पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे झेल टिपताना क्षेत्ररक्षक आणि फलंदाज दुसरा बाद होतोय 16 या धावसंख्येवर. नक्कीच 16 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकात समाप्त. तिसऱ्या षटकामध्ये निवृत्ती पाटीलला मिळालेली सफलता पहिलीच. म्हणजेच येणारे 11 चेंडू 19 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात जातो अलंकार तांडेल. अलंकार तांडेल मात्र मैदानात जातोय. नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज स्ट्राईकला आहे. फलंदाज असणार आहे रुपेश भोईर. भाऊया कशा प्रकारची फलंदाजी करणार. कारण 11 चेंडू 19 धावांची गरज. ज्या करावे संघाला बाय मिळाली होती, वाटचाल मिळाली होती, तो करावे संघ खेळतोय. हा चेंडू खेळून काढला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. या चेंडूवर 1 धाव तर पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. दुर्दैव म्हणावं लागेल दिगोडे संघाचं आणि सुदैव म्हणावं लागेल तेच मी म्हणेन करावे संघाचा मिळालेला चौकार. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना.
आपण पाहतो 10 चेंडू 15 धावांची गरज. चौकार मिळाल्यानंतर सामना थोडंसं चित्र पाहायला मिळतं वेगळं. या चेंडूवर एक धावेच्या साह्यानं मला वाटतंय धावफलकावर एकूण धावसंख्या आपण पाहत आहोत. कांचनवरकर धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक चालू असताना आणि येणारे 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावांची गरज. अतिशय खुन्नस क्रिकेट. नंद्राज शेडमुंगाजे आमचे या ठिकाणी दोन्ही मला वाटते जे पॅकर्स आहेत त्यांच्या मधोमध बसलेत, मांडवणी करण्याचं काम करतायत. परंतु कोण जिंकणार कोण हरणार हे पाहणे फार गरजेचं आहे. चेंडू आहे मध्ये, चेंडू देतोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सामन्यानं पूर्णपणे रंग बदललाय. येणारे 8 चेंडू 8 धावांची गरज. व्हॉट क्रिकेट, व्हेरी गुड क्रिकेट. चेंडू फलंदाज नक्कीच पाहता अलंकार तांडेलने खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण. दुसरी धाव या ठिकाणी फलरित्या पूर्ण. हळूहळू सामन्याला वर्चस्व गाजवतोय करावे संघ, कारण चेंडू उरले 7 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती फक्त 6 धावांची. 6 चेंडू 6 धावांची गरज. आलेलो सामना पूर्णपणे बदललाय. सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतोय. व्हेरी गुड क्रिकेट. परंतु अलंकार तांडेलने खेळला फटका. चेंडूवर क्षेत्ररक्षक नक्कीच येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते दिगोडे संघाच्या क्षेत्ररक्षकानं. ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी मिळाल्या 2 धावा. आणि अर्थातच अंतिम षटक शेवटचं षटक आणि 4 धावांची गरज. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज जिंकण्याकरता अतिशय सुरेख सामना पाहायला मिळतोय. ज्या सामन्याचा विचार केला तर अतिशय या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं. तर सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये विश्वजित ठाकूरनं 5 धावा, त्यानंतर अभिजित ठाकूरनं थोडी मागणी गोलंदाजी केली आहे. 11 धावांचं षटक फेकला. परंतु निवृत्ती पाटीलनं जो षटक फेकला या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च. म्हणजेच खराब गोलंदाजी केली निवृत्तीनं आणि या निवृत्तीच्या षटकामुळे सामन्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व गाजवलंय ते करावे संघानं. नक्की निर्धाव चेंडूसाठी 500 रुपयाचं बक्षीस. प्रल्हाद मात्रे अजूनही मनोरंजन आशा सोडत नाहीये. अजूनही आपल्या सामन्यामध्ये पूर्णपणे रंगतपणा आणण्याचं काम करतायत प्रल्हाद मात्रे यांच्याकडनं. या ठिकाणी डॉट चेंडू अर्थात निर्धाव चेंडूसाठी 500 रुपये. पहिला चेंडू निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव फेकतोय आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय गोलंदाज अजय ठाकूर. व्हेरी गुड क्रिकेट. पहा मित्रांनो किती बक्षीस लागलं गेलंय आणि हे बक्षीस कुठे पाहायला मिळणार नाही दिगंबर, फक्त ओवला मैदानावर पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्यासपीठावर आम्ही सामन्याचा समालोचन करत असतो, परंतु फक्त वौला मैदानावर अशा प्रकारचं बक्षीस मिळतं आणि ते आज पाहायला मिळतं. नंदराज शेडमुंगाजी आणि आर्या स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेमध्ये अभिमानाची गोष्ट आहे. वौला मैदानावर हे बक्षीस पाहायला मिळतं. 4:30 वाजल्यानंतरही बक्षीस अजूनही चालू आहे. डॉट चेंडूसाठी 500 रुपये. येणारे 5 चेंडू 4 धावांची गरज. प्रल्हाद मात्रे अजूनही समर्थन करतायत आपल्या खेळाडूंना. मात्र चेंडू नक्कीच गोलंदाजाने सोडलाय. चेंडूवर 1 धाव टाकून खराब क्षेत्ररक्षण. आणि या क्षेत्ररक्षणाला फायदा घेत 2 धावा पूर्ण. व्हेरी बॅड फिल्डिंग. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. प्रल्हाद मात्र कुठेतरी मला वाटतं मनात दुविधा निर्माण करतोय, शंका निर्माण झाल्यात की काय झालंय आमच्या या खेळाडूंना. डॉट चेंडूसाठी 1000 रुपये. निर्धाव चेंडूसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. तर चौकार मारला तर 2000 रुपये बक्षीस आमचे शेखर भोईर यांच्याकडनं. खन्नास क्रिकेट. डॉट चेंडू प्रल्हाद मात्रे यांचं 1000 रुपयाचं बक्षीस पटकावतोय गोलंदाज अजय ठाकूर.
इसका मुझे था इंतजार। क्वालिटी फार महत्वाची असते, क्वांटिटी पेक्षाही आपण नक्की दाखवून दिला. अप्रतिम गीत सादर केलाय आणि आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावांची गरज. तब्बल 1,500 रुपयाचा मानकरी ठरलाय अजय ठाकूर. प्रल्हाद म्हात्रे यानं डॉट चेंडूसाठी 500, नंतरच्या डॉट चेंडूसाठी 1000, 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय अजय ठाकूर. येणारे 3 चेंडू 2 धावांची गरज. व्हेरी गुड डिलिव्हरी. सुरेश पाटील खराब क्षेत्ररक्षण आणि फलंदाज सुरक्षित. मिळाली 1 धाव. सामना बरोबर, सामना बॅलन्स, स्कोर लेवल. 1 धावेची गरज निर्णायक विजयासाठी. निर्णायक विजयासाठी 1 धावेची गरज. शेखर भोईर खुश झाले, चेहऱ्यावर पूर्णपणे खुशी पाहायला मिळतोय. तो करावे संघ विजयाच्या उंबरठ्यावर. निर्धाव चेंडू. व्हॉट क्रिकेट, व्हेरी गुड क्रिकेट. आपण पाहत आहोत 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धावेची गरज निर्णायक विजयासाठी आहे, कारण नाणेफेक जिंकलाय खऱ्या अर्थानं करावे संघानं. अस्तित्वाची इज्जत का सवाल, इज्जत का सवाल. सामना जिंकतोय नाणेफेकीच्या जोरावर करावे संघ. आपल्याकडे वेळ नाहीये तर विनंती असेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. मित्रांनो अप्रतिम सामना झालाय. आपण बघितलं सामन्यामध्ये चुरसपणा, सामना कोणी जिंकला नाहीये. सामना बॅलन्स, सामना समान झालाय, सामना समांतर झालाय. परंतु नाणेफेकीच्या जोरावर आज बघितलं तर दिघोडे संघ पराभूत झालाय. तर प्रल्हाद म्हात्रे यांचं 1500 रुपयाचं बक्षीस फटकावलंय खऱ्या अर्थानं गोलंदाज अजय ठाकूर. आपण या व्यासपीठावर. हार्ड लक प्रल्हाद म्हात्रे अँड गुड लक शेखर भोईर. लगेच फिल्डिंग घ्या लावून.